पवित्र जागेवर बसलो आहे आणि पवित्र असं देवाचं नामस्मरण करू नये. पण निळोबारे खरं सांगू तुम्हाला, मी माझ्या वाणीला सांगतोय, बाई आपण अपवित्र जागेवर आहोत, पवित्र असं देवाचं नामस्मरण करू नको. पण निळोबारे खरं सांगू, ही माझी वाणी ना ती मला ऐकत नाही, मला अनावर झालेली आहे. म्हणून महाराज सांगतात, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे, नेघे 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 माझी वाचा विसावा. तुका म्हणे हवा 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 साधावा. संतांना छंद लागलेला आहे भगवंताच्या नामाचा. छंद हरीच्या नामाचा, छंद हरीच्या नामाचा, छंद हरीच्या शुचिर भूत सदा वाचा, 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 शुचिर भूत सदा नामाचा, शुचिरभूत सदा वाचा, मना लागलिया छंद, नित्य गोविंद गोविंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवतया. तुकोबारे गाथेमध्ये पहिला छंद लिहितात मानवाचा छंद, तुकोबारे गाथेमध्ये दुसरा छंद लिहितात संतांचा छंद, आणि नंबर 3 जगद्गुरु तुकोबारे गाथेमध्ये तिसरा छंद लिहितात देवाचा छंद. काय देवाला छंद आहे, काय देवाला छंद आहे असं तुकोबाऱ्यांना विचारल्याबरोबर तुकोबारे सेवेला घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात.
हा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. देवाला छंद कशाचा आहे? काय सेवा भक्ती ते. भक्ताच्या अंतःकरणातील भक्तीचा आणि भक्ताच्या अंतःकरणातील सेवेचा एवढा त्यांचा छंद देवा. एवढाच फक्त भगवंताला छंद आहे. आता एवढा शब्द या ठिकाणी आलेला आहे. हा एवढा शब्द असा आहे, तो लघु परिमाणवाचकी आहे आणि तो दीर्घ परिमाणवाचकी आहे. आता एवढा शब्दाने नेमका आपण काय अर्थ घ्यायचा? एवढा भात घ्या, एवढी भाजी घ्या. एवढ्या शब्दाने नेमका अर्थ काय घ्यायचा? एवढा जगदानी, एवढा प्रभू भावे. अहो एवढा म्हणजे नेमका किती? तर एवढ्या शब्दाने सीमा दर्शवता येत नाही की एवढा भगवंताला सगळ्या गोष्टींचा जर विचार करू गेलो तर एवढीच देवाला भक्ती आवडते, एवढीच देवाला सेवा आवडते असा त्याचा अर्थ करताच येत नाही. म्हणून तुकोबारे म्हणतात एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. देवाला फक्त भक्तीचा छंद आहे, देवाला सेवेचा छंद आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारे म्हणतात एवढा त्यांचा छंद देवा. म्हणून त्या भगवंतावर प्रेम केलं, त्या भगवंतावर विश्वास ठेवला, त्याची जर आपल्याला आवड निर्माण झाली तर भगवान परमात्मा काहीही करतो. म्हणून माणसाने आपल्या जीवनामध्ये प्रेम केलं पाहिजे. महाराज प्रेम केलं तुम्ही सांगताय बरोबर आहे, पण प्रेम केल्यानंतर काही वेळेस प्रेम केलं की केलेलं प्रेम आणि त्या प्रेमामध्ये काही गोष्टी आडव्या आल्या की केलेलं प्रेम मोडकळीस येतं. अशा त्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्यांच्यामुळे केलेलं प्रेम मोडकळीस येतं? तर 3 गोष्टींमुळं केलेलं प्रेम मागं येतं, मोडकळीत येतं. नंबर 1 शारीरिक सौंदर्यता, शारीरिक सौंदर्यामुळे केलेलं प्रेम मोडकळीत येतं. नंबर 2 शारीरिक स्वच्छतेमुळे केलेलं प्रेम मोडकळीस येतं. आणि नंबर 3 शारीरिक सौंदर्य, शारीरिक प्रेम आणि जातीय सौंदर्य. अशा 3 गोष्टीमध्ये आल्या की केलेलं प्रेम मोडकळीस येतं. त्याच्यातील पहिलं उदाहरण जगद्गुरु तुकोबारे द्वापार युगातील देतात की शारीरिक स्वच्छतेमुळे केलेलं प्रेम जरी मोडकळीत येत असलं तरी भगवान परमात्मा तसं काही करत नाही. अभंगाच्या पहिल्या चरणात अरे गवळियाची ताक फिरे, गवळियाने ताक फिरे, गवळियाची ताक फिरे, गवळियाची ताक फिरे, गवळियाने ताक फिरे, गवळियाची 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 ताक फिरे. कोण पोरे सांगली, कोण मोरे सांगली, कोण पोरे सांगले, एवढा दंड देवा, देवा एवढा दंड देवा. कोण पोरे सांगले, कोण पोरे सांगले, कोण पोरे सांगली, एवढा दंड देवा, एवढा चंद देवा. गवळियाची ताक फिरे, कोण पोरे सांगले, कोण पोरे सांगली, कोण पोरे सांगले, गवळियाची ताक फिरे, कोण पोरे सांगली, कोण पोरे सांगली, कोण पोरे सांगली. काय म्हणतात महाराज? गवळी यांची ताक पिरे, कोण पोरे चांगली. प्रेम केलं आणि शारीरिक स्वच्छता मध्ये आली की केलेलं पण प्रेम मोडकळीत येतं. मुलीकडले सांगायचे त्या मुलाबरोबर लग्न करू नको आणि मुलाकडले सांगायचे त्या मुलीबरोबर लग्न करू नको. पण आताची पोरं ऐकतात वय?
मुलीकडले सांगायचे नको त्या पोराबरोबर लग्न करायचं, पण मुलाकडले सांगायचे त्या मुलीबरोबर लग्न करायला नको. पण दोघांनी जाऊन पळून लग्न केलं. पण लग्न झालं शनिवारी, आणि शनिवारी लग्न झालं, रविवार आला, सोमवार आला तरी त्याने आंघोळ केली नाही. मंगळवार आला, ती म्हणायची अहो आंघोळ करा, 4 दिवस झाले. तो म्हटला नाही जरा थांब. बुधवार आला, ती म्हटली अहो आंघोळ करा. तो म्हटला आमच्यात लगेच आंघोळ करत नसतात. या वाराने डायरेक्ट त्या वारातच आंघोळ करतात. जुम्मा के जुम्मा नाते, कुठून कोणी परंपरा कशी काढली असेल देव जाणे. इथं सकाळी आंघोळ केल्यानंतर संध्याकाळी केली नाही तर असं वाटतं कधी एकदाची आंघोळ करतो. शनिवारी लग्न झालं, रविवार उगवला, सोमवार उगवला, मंगळवार, बुधवार, गुरुवार उगवला. आता तिने विचार केला हे काय आंघोळ करत नाही म्हटले, मग शारीरिक स्वच्छता ठेवत नाही. उद्या म्हटले आपण सोडचिठ्ठी द्यायचीच. आंघोळ करायचा दिवस आणि सोडचिठ्ठीचा दिवस एकच आला बघा. शारीरिक स्वच्छतेमुळे केलेलं प्रेम मोडकळीत येतं. पण भगवान परमात्म्याच्या दृष्टीने असा विचार केलो तर भगवान परमात्मा शारीरिक स्वच्छता पाहत नाही का. गवळी यांचे ताक पिरे आणि कोण पोरे चांगली. ती का पोरे चांगली आहेत का. गवळी त्यांच्याविषयी बोलत असताना तुकोबरे अजून एका ठिकाणी म्हणतात पाहता गोवळी. पाहता शब्दाचा अर्थ होतो विचार करू गेलो असता, आणि गोवळी शब्दाचा अर्थ होतो शुद्धतेने न्यून आणि जातीने सुद्धा न्यून. विचार करू गेलो असता, शुद्धतेने न्यून आणि जातीने सुद्धा न्यून असे असणारे ते गोवळी. त्या गोवळ्यांची तुकोबाराय म्हणतात देवानी उष्टावळी खाल्ली. काय प्रसंग आहे. पेंद्याच्या घरी पेंद्याच्या आईने सुंदर ताक बनवलं होतं. इतकं सुंदर ताक बनवलं होतं, इतकं सुंदर ताक बनवलं होतं, इतकं गोड ताक बनवलं होतं. काही काही मातावर्ग अशाच असतात महाराज, कमी सामुग्री पण उत्तम स्वयंपाक बनवतात. आणि काही काही मातावर्ग असे असतात डबेच्या डबे मसाला आणि चव नाही कशाला बघा. काही काही ठिकाणी गेलो की असं वाटतं किती जेवावं आणि किती नाही, किती जेवावं आणि किती नाही. आणि काही काही ठिकाणी असं गेलं की असं म्हणावं वाटतं राहू द्या राहू द्या, आज उपवास आहे आम्हाला, राहू द्या. स्वयंपाक काही काही मातावर्ग सुंदर बनवत असतात. तसं पेंद्याच्या आईने सुंदर ताक बनवलं होतं. इतकं गोड ताक बनवलं होतं, इतकं गोड ताक बनवलं होतं. पेंद्याला ते प्यायला दिलं आणि पेंद्या ताक पिता पिता मनात विचार करतोय आईने इतकं गोड ताक बनवलेलं आहे, इतकं सुंदर ताक बनवलेलं आहे. हेच ताक माझ्या कृष्णाला, माझ्या देवाला, माझ्या सख्याला प्यायला मिळालं तर देवाला किती आनंद वाटेल. ऐका, दुःखात देवाची आठवण होते यात नवल नाही, सुखातही देवाची आठवण झाली पाहिजे. आणि गोपाळांना भगवान परमात्म्याची सुखात देखील आठवण होत होती. आईकडे ताक मागितलं तर आई ताक देणार नाही. पण आता करायचं काय. पेंद्याने दिलेलं सगळं ताक पिऊन घेतलं. शेवटचा एक घोट तोंडामध्ये ठेवला. तसाच पेंद्या धावत पळत कृष्णापर्यंत पोहोचला. देव कुठंतरी बसले होते असं म्हणा, खेळत होते म्हणा, किंवा कुठंतरी असतील. पेंद्या तिथपर्यंत पोहोचला आणि देवाला सांगता येत नाही कारण तोंडामध्ये ताक आहे. पण पेंद्या कृष्णाला सांगतोय आता कृष्णाला कळे ना नेमकं काय सांगतोय. पुन्हा पेंद्या म्हणला कृष्णाला समजलं याने आपल्याला काहीतरी आणलेलं आहे आणि आपल्याला तोंड उघडायला लावतोय. देवाने तोंड उघडलं आणि तोंड उघडल्याबरोबर पेंद्याने आपल्या तोंडामध्ये असणारी ताकाची गुडली ती थेट देवाच्या तोंडामध्ये टाकली. भगवान परमात्म्याने त्यांच्या शारीरिक स्वच्छतेचा विचार न करता गवळीयांची ताक पिरे कोण पोरे चांगली. ती पोरे का चांगली आहेत का, कधी आंघोळ केलेली कधी नाही केली, पण भगवान परमात्म्याने त्यांच्या शारीरिक स्वच्छतेचा विचार न करता त्यांची उष्टावळी खाल्ली. म्हणून महाराज सांगतात शारीरिक स्वच्छता आली की भगवान परमात्मा दूर करत नाही. महाराज शारीरिक स्वच्छता झाली पण जातीय सौंदर्यामध्ये आलं की जातीय सौंदर्यामुळेही कधी कधी केलेलं प्रेम मोडकळीत येतं. एका मुलाचं आणि मुलीचं ऑनलाईन प्रेम जडलं. मोबाईलवर आता इंस्टा फेसबुक व्हॉट्सअप ते का कमी आहे का महाराज. हा लय अवघड परिस्थिती झाली सध्या महाराज. व्यासपीठावरून सांगायला आम्हाला आता लाज वाटायला लागली. सांगायला पाहिजे, इतकी अवघड परिस्थिती झाली महाराज.
सध्या सोशल मीडियाने इतक्या खालच्या दर्जाला लोकांना नेऊन ठेवले ना, इतक्या खालच्या दर्जाला. मोबाईल वाईटच आहे असं कोण सांगताय हो? आणि मोबाईल जर वाईट असता तो निर्माणच झाला नसता. काही गोष्टी ज्या निर्माण होतात त्या चांगल्यासाठी होत असतात, ते लक्षात ठेवा. सध्या मोबाईलने इतकं वाटुळं करून ठेवलेलं आहे महाराज, इतकं वाटुळं करून ठेवलेलं आहे, बोलायची सोय राहिली नाही सध्या. आणि सध्या आई वडिलांची अपेक्षा, इच्छा वाढलेल्या आहेत. मुलीची अपेक्षा, मुलाची अपेक्षा वाढलेल्या आहेत. प्रत्येक आई वडिलाला वाटतं की माझी मुलगी खूप शिकून मोठी झाली पाहिजे. प्रत्येक आई वडिलाला वाटतं. आणि आम्ही त्या मताचे आहोत की मुलीने शिकलं पाहिजे. कारण आम्हाला एवढं माहिती आहे की एक मुलगी शिकली तर 42 कुलांचा उद्धार होतं, हे आम्हाला माहिती नक्की. मुलीची इच्छा शिकावं, आई वडिलांची इच्छा शिकावं. मला त्या आई वडिलांना सांगायचंय, त्या मुलीला सांगायचंय. आई वडिलांना वाटते ना आपली मुलगी फार शिकावी, तिला डॉक्टर करा, तिला इंजिनियर करा, तिला वकील बनवा, तिला ऑफिसर बनवा. काय बनवायचं तेवढं बनवा, काय तिला शिक्षण द्यायचं तेवढं शिक्षण द्या. त्या मुलीला देखील माझी विनंती असेल, तुला काय शिकायचं तेवढं शिक. वकील व्हायचं वकील हो, इंजिनियर व्हायचं इंजिनियर हो, डॉक्टर व्हायचं डॉक्टर हो, एखादं ऑफिसर व्हायचं ऑफिसर हो, शिक्षिका हो, काय व्हायचं ते हो. आई वडिलांना इच्छा आहे मुलीला शिकू द्या, मुलीलाही इच्छा आहे की शिकायचं, शिकू द्या. फक्त त्या मुलीला माझी व्यासपीठावरून हात जोडून एवढीच प्रार्थना असेल, एवढीच प्रार्थना असेल, तुला काय शिकायचं तेवढं शिकून घे बाई. पण शिक्षण घेत असताना तुझ्या कन्यादानाचा अधिकार फक्त तुझ्या आई बापाला मिळालं पाहिजे, एवढं शिक्षण घे, बाकी जास्त काही शिक्षण घेऊ नको. भर दिवसा घरातून मुली पळून जायला लागल्या. किती अवघड परिस्थिती आहे सध्या महाराज. याचा विचार आपण केला पाहिजे, याचा विचार केला पाहिजे. ह्याला सगळं कारण काय असतील तर घरातील ज्येष्ठ माणसं, घरातील ज्येष्ठ माणसं. माझी प्रत्येक आई वडिलांना विनंती असेल, काय विनंती असेल, मुलं जन्माला आली, हळूहळू ती मोठी व्हायला लागली. या आमच्यावर नितांत प्रेम करणारे एक व्यक्तिमत्व, आमचे पनवेल भागातील, खारघर भागातील आमचे मोहनजी शेठ या ठिकाणी उपस्थित आहेत. रामकृष्ण हरी. विठाला विठाला. कुठं होतो आपण? बर बर. आ हा बर. आई वडिलांना माझी विनंती असेल, मुलगा मुलगी हळूहळू मोठी व्हायला लागली की अगोदर सगळ्यात त्यांना गंध लावायला शिकवा. कपाळाला गंध असला पाहिजे. दररोज देवाचं दर्शन घ्यायला शिकवा. घरामध्ये ज्ञानेश्वरी गाथा असतेच, एखादी ओवी वाचायला शिकवा, एखादा अभंग वाचायला शिकवा. दररोज घरामध्ये असणारी मोठी माणसं त्यांचे दर्शन घ्यायला शिकवा. कधीतरी मुलं शाळेत गेल्यानंतर 8 दिवसांनी का होईना त्यांच्या पाठीमागे कधीतरी तुम्ही जात जा. मुलगी शिक्षण घेते मान्य आम्हाला, कधीतरी मुलीचा 15 दिवसांना का होईना तिची बॅग जरा चेक करत जा. महिन्याने का होईना त्या मुलीचा कधीतरी मोबाईल तुम्ही तपासत जा. सध्या लव जिहादचं प्रकरण एवढं सगळीकडं माजलंय की या लव जिहादने सध्या आई वडिलांना जीव द्यायला बळी पाडलेले. याचं एकमेव कारण मी सांगू शकतो, फक्त घरच्या आई वडिलांनी अगोदर त्या मुलीला सुसंस्कृत बनवा. खूप पैसा कमवणं, श्रीमंती बनवणं ही आपली संस्कृती नाही. आपल्या मुलांना सुसंस्कृत बनवणं ही आपली श्रीमंती आहे. विठ्ठला विठ्ठला. आपला विषय असा चालू होता जातीय सौंदर्यता, आणि आपला विषय असा चालू होता की मुलाकडले आणि मुलीकडल्यांचा विषय चालू होता. मुलाचं आणि मुलीचं ऑनलाईन प्रेम जडलं. आता मुलीचा फोटो पाहत असताना त्या मुलाने जो पाहिला इंस्टाला तो होता चष्म्यावरला फोटो, पण दिसायला फार सुंदर होती. त्या मुलीने मुलाकडला फोटो पाहिला पण तोही चष्म्यावरलाच फोटो. दोघांचं ऑनलाईन प्रेम जडलं. आणि आता सिस्टीमी झाले, नुसतं ऑनलाईन प्रेम नाही, ऑनलाईन लग्नही लागतात सध्या.
दोघांचं ऑनलाईन लग्नही लागलं आणि एकत्र आले. पण एकत्र आल्यानंतर समजलं ज्या मुलीवर आपण प्रेम केलं होतं ती मुलगी फक्त फोटोतच चांगली दिसत होती. आणि त्या मुलीचा फोटो जो पाहिला होता तो चष्म्यावरला पाहिला होता. ज्यावेळेस समोर ती मुलगी आली आणि त्याने पाहिलं तर मुलगी पाहत होती जुन्नरकडं आणि चालायची सिन्नरकडं. एवढं त्याने पाहिलं आणि त्याने तिला सोड चिठ्ठी दिली. बघा, व्यवहारामध्ये जर शारीरिक सौंदर्यता आली तर केलेलं प्रेम मोडकळीत येतं. पण भगवान परमात्मा शारीरिक सौंदर्यता न पाहता प्रेम भक्ताने केलं तर त्या भक्ताने काही उपचार दिले तरी भगवान परमात्मा तो स्वीकारतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणात काय उपास पडिले होते, 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 कड्या बाबाच्या विदुराच्या, कड्या बाबाच्या विदुराच्या, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्याचा 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 छंद देवा. हे काय उपास पडिले होते, कण्या भवते विदुराच्या, कण्या भवते विदुराच्या, कण्या भवते विदुराच्या, काय उपास पडिले होते, कण्या भवते विदुराच्या, कण्या भवते विदुराच्या, कण्या भवते काय उपास पडले होते कन्या भोवते विदुराच्या. काय सांगितलं जातं, संन्याशाला नसते चूल, वेशेला नसतं मूल, उमराला नसतं फूल आणि दासी पुत्राला नसतं कोळ. काय उपास पडले होते आणि कन्या भोवते विदुराच्या. विदुर काका कोण आहेत? दासी पुत्र आहेत महाराज. भगवान परमात्मा शिष्टाईसाठी गेले आणि शिष्टाईसाठी गेल्यानंतर दुर्योधनाने सांगितलं, देवा तुमच्यासाठी 56 भोग बनवलेले आहेत. पण देवाचं ऐकलं नसल्या कारणामुळे भगवान परमात्म्याने सांगितलं, तुझे 56 भोग मला नकोत. आणि स्वतः भगवान परमात्मा विदुर काकांच्या घरी गेले आणि विदुर काकांच्या घरी गेल्यानंतर विदुर काकींनी त्या ठिकाणी काय केले होते, कन्यांचा भात केला होता. पण कन्यांचा भात जरी बनवलेला असला तरी त्या कन्यांच्या भातामध्ये अंतकरणातलं प्रेम मात्र दिसत होतं. आणि म्हणून काय उपास पडले होते कन्या भोवते विदुराच्या. त्या विदुर काकांच्या घरच्या भगवान परमात्म्याने कन्या खाल्ल्या
त्यांच्या जातीपातीचा काही विचार केला नाही. सध्या जातीपातीच्या बाबतीत आपण लयच मागे आहोत महाराज. तुकोबारांनी हातामध्ये पेन आणि वही घेतलं आणि तुकोबारे म्हणायला लागले, वर्ण अभिमाने कोण झाले पावन, ऐसे द्या सांगून मज पासे. सांगा सांगा सांगा. क्या बात आहे. वर्ण अभिमान जातीपातीचा विचार करून कोण बरं पावन झाले, कोणाचा उद्धार झाले, जरा सांगू शकता? क्या बात आहे. सध्या जातीपातीचं इतकं भिरूड महाराज निघालं. आम्ही जर या जातीचे आहोत तर आमच्या सप्त्यामध्ये त्याच जातीचे कीर्तनकार असले पाहिजेत. सध्या हीच परिस्थिती सगळीकडे चालू आहे महाराज. किती अवघड परिस्थिती आहे. अरे ज्या विश्वमाऊली श्री ज्ञानोबांनी 56 भाषेचा केला श्री गौरव, सगळ्या जातीपातीचे संत एकत्र आले आणि ज्यांनी हा वारकरी संप्रदाय उभा केला, त्याच वारकरी संप्रदायाबद्दल आपण जातीपातीमध्ये जर बांधलो गेलो अवसल तर आपण परमार्थ करून कोणता आपण मोठा पुरुषार्थ साधतोय, जरा सांगा. सांगा जरा. दररोज काकड्यामध्ये आपण दुसरी ओळ म्हणतो, उंच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखुनिया, दासी पुत्र कण्या बिदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्ष्मी प्रल्हादासी, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे शेळेविनी, सजन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्या सुखरूपू लागे, नरहरी सोनारा घडू पुंखू लागे, चोख्या मेळ्या संगे ढोरे ओढी, नाम याची जनी सविवेची सेनी, धर्मा घरी पाणी वाहे जाडी, अर्जुनाचे रथी ओ या सारेती, भक्षी पोये प्रीती सुदाम्याची, गवळे यांचे घरी अंगी गाई वळी, द्वारपाळ बळी द्वारी झाला, एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी, अंब ऋषी शोषी गर्भवास, मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाल्या पाडेवार, घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची, हुंडी त्या मेहत्याची, अंगे भरी पुंडलिकासाठी अजूनी तिष्ठत, तुका म्हणे मात धन्य त्याची. कितीतरी जातीपातीचे सगळे संत एकत्र आले आणि वारकरी संप्रदाय उभारलेला आहे. म्हणून भगवान परमात्मा कोणत्याही जातीपातीचा विचार करत नाही. कन्या भोवते विदुराच्या. आणि सुंदरतेचा जर विचार करू गेलो तर सुंदरतेचा भगवान परमात्मा विचारच करत नाहीत. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे खूप जादा से, 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 खूप जादा, तुका म्हणे खूप जादा, खूप जादा से, तुका म्हणे खूप जादा से, तुका म्हणे खूप जादा से, तुका म्हणे खूप जादा से. हीन कळा रूपदासी हीन कळा, जेवढा त्याचा छंद देवा, जेवढा त्याचा छंद देवा, रूपराशी हीन कळा, रूपराशी हीन कळा, सेवा भक्ति ते सेवा, काय सेवा, टाळ लक्ष द्या टाळाकडे. शिवा
भक्ती ते काय देवा भक्ती ते काय सेवा भक्ती ते काय सेवा भक्ती क्या बात है काय काय वाह काय देवा सेवा 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 भक्ती ते काय सेवा सेवा भक्ती ते काय सेवा भक्ती काय सेवा काय सेवा भक्ती ते काय बोला बोला बोला
रखुमाये विठोबा रखुमाये जय 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 विठोबा रखुमाये तुबार कमाये विठोबा रखुमाये पुंडरी कमलदार विठ्ठल श्री ज्ञानदेव राजा पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सोंगाई माते की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल रखुमाये जय 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 विठोबा रखुमाये जय 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 विठोबा रखुमाये जय 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 विठोबा रखुमाये जय जय रखुमाये विठोबा 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 रखुमाये देवाधी देवा जगत्रय जीवा देवा जगत्रय जीवा देवाधी देवा जगत्रय जीवा देवा जगत्रय जीवा हरे श्री केशवा विनंती माझी श्री केशवा विनंती माझी हरे श्री केशवा विनंती माझी वाणी तुझ्या वर्णे गुणा नाम जीवन तुझे वरणे कोणाला तुझ्या वर्णे गुणा नाम जीवन तुझे वरणे कोणाला ऐसे देई प्रेम काही का प्रेम काय काय सदै प्रेम काय काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर नियम ठरलेला आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान परमात्म्याने जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्या चरित्राचं उच्चारण काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी करायचं असतं. ऐका, प्रभू रामचंद्रांचं चरित्र आचरायचं असतं आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र उच्चारायचं असतं. म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये काय बरं चरित्र केलं त्या चरित्रांचं उच्चारण केलं पाहिजे. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत झाला आणि मथुरेमध्ये जन्म झाल्यानंतर भगवान परमात्म्याला गोकुळामध्ये आणलं गेलं. बरं, गोकुळामध्ये आणलं गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवान परमात्मा हळूहळू हळूहळू हळू मोठे व्हायला लागले. रांगत रंगणी चोरीत दोन प्रकारात लिलाई करायला लागले. लीला करायला सुरुवात केली, खोड्या करायला सुरुवात केली आणि खोड्या करायला सुरुवात केल्यानंतर सगळ्या गवळणींच्या घरी जायचे आणि गवळणींच्या घरी गेल्यानंतर अनेक प्रकारच्या खोड्या करायचे. बरं, अनेक प्रकारच्या खोड्या करायची यात नवल नाही. भगवान श्रीकृष्णाने सगळ्या गवळणींना अतिशय मोहित करून टाकल्या. इतक्या मोहित केल्या वर्णन असं आलेलं आहे. त्या गवळणी जर मथुरेला कुठं जर दही दूध लोणी विकायला गेल्या तर त्या अशा नाही म्हणायच्या दही घ्या लोणी घ्या असं नाही म्हणत. मग ते काय म्हणतात, गोविंदो घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव हसती मस्तुरीच्या गे. गोविंदो घ्या दामोदर घ्या असं म्हणायला लागल्या. सगळ्या गवळणींना इतकं वेड लावलं, इतक्या मोहित केल्या. सगळ्या त्या गवळणींच्या सासूंनी विचार केला की आपण एक काम करू. म्हटले आता या कृष्णाला जरा धडा शिकू म्हटले. पण धडा कृष्णाला शिकवायचा म्हटल्यानंतर त्याच्याकडे जाऊन जमणार नाही, त्याच्या आईकडे गेलो पाहिजे. म्हणून सगळ्या या सासवा त्या यशोदा मैयाच्या घरी गेल्या आणि यशोदेला आवाज दिला, यशोदे ये यशोदे बाहेर ये. यशोदा मैया बाहेर आल्या. काय झालं काय म्हणते, तुझा हा कृष्णा याने आमच्या सुनांना म्हटले अतिशय मोहित करून टाकलेले, अगदी वेड्यासारखे आमच्या सुना वागायला लागल्या. यशोदा मैयाने सांगितलं, माझा पोरगा आणि तुमच्या सुनांना मोहित करतोय. अगं नुसता मोहित करतो यात नवल नाही, कितीतरी खोड्या करतो म्हटल्या. यशोदा मैया म्हणाली, माझं पोरग खोड्या करते असं तुम्ही सांगता हे मला पटत नाही. का? माझा पोरगा कसा आहे? यशोदा मैया वर्णन करतात, बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ दिसतय गोजीरवाणे, काय सांगता गाराने गोकुळच्या नारी. तुम्ही गोकुळच्या नारी काय म्हटले गाराने सांगताय? माझा पोरग का तसं आहे का? कसं आहे माझं पोरग? बाळ सगुण गुणाचे ताण, ताण बाळ आहे, सगुण गुणाचं ताण आहे, बाळ दिसतोय गोजीरवाण आहे बाळ. यशोदा मैयाला ते सांगतात, तुला जरी तो मुलगा सगुण दिसत असला, चांगला दिसत असला, तरी तो आमच्या घरी येऊन खोड्या करतो. यशोदा मैयाने सांगितलं, तुम्ही ज्या पोराबद्दल मला इथं सांगायला आलेले आहेत
ते माझं पोरग ऐक तरी किती वर्षाचं म्हटले. किती वर्षाचं माझं बाळ आहे? 5 5 वर्षाचे माझे बाळ. 5 वर्षाचं माझं अंगणी खेळे माझ्याच अंगणामध्ये खेळतोय. यशोदा मैयाला त्या सांगतात, यशोदा मैया ऐकत नाहीत. पुन्हा त्या काय काय सांगायला लागल्या. यशोदा मैयाने कृष्णाला बोलावलं आणि सांगितलं, कृष्ण इकडे. म्हणजे हे बघ तुझ्या बरोबर तुझ्या खोड्या सांगतात. कृष्णाने सांगितलं, आई यांच्या खोड्या तू ऐकतेस, या माझ्यावर चोरीचा आळ घेतात. आई खरं सांग, तुझा पदर सोडून मी कुठंतरी जातो का म्हटले. काय म्हटले? तुझा पदर सोडून मी कुठंतरी गेलेलो आहे का. यशोदा मैया म्हणाल्या, पदर सोडून तर हा कुठे जात नाही, मग या खोड्या कशा काय सांगतात. मग कृष्णाने सांगितलं, आई तुला खरं सांगू का, अहो यांच्या घरामध्ये यांना दूध लोणी खायला मिळत नाही, मग या काय करतात, यांच्याच घरचा लोणी खातात आणि आळ म्हटले माझ्यावर घेतात. याने खाऊन लोण्याचा गोळा आळ घेती शारंगधरा, माझ्यावर आळ घेतात. म्हटले असं, म्हटले चांगले आहेत म्हटले, तुम्ही स्वतः चोऱ्या करतात आणि आळ माझ्या पोरावर घेता म्हटले. कृष्ण म्हटलं, आई सांगू का अजून यांच्या खोड्या किती आहेत. म्हटले काय, आम्ही गोट्या खेळत होतो म्हटले, गोट्या. आणि गोट्या खेळत असताना या तिथं आल्या. यांनी काय केलं, यांनी लपवून माझी गोटी, यांनी लपवून माझी गोटी लपवली. म्हटले अजून काय केलं. आई म्हटले भवरा खेळत होतो, भवरा. आणि भवरा खेळत असताना काय केलं, या तिथं आल्या. याने लपवून माझा भवरा, याने आमचा भवरा लपून ठेवला. यशोदा मैया म्हणाल्या, वाग वा म्हटले, सगळ्या खोड्या तुम्ही करताय आणि आळ माझ्या पोरावर घेताय. आणि मग यशोदा मैया त्यांना म्हणते, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. यशोदा मैया म्हणाले, तुम्ही 12 घरच्या 12 आणि गोकुळच्या नारी. या ठिकाणी आमचे श्री गुरु 12 प्रकार सांगायचे बरं का. ते म्हणायचे, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी, तुम्ही 12 गावाच्या 12 गे गोकुळच्या नारी, तुम्ही 12 रंगाच्या 12 गे गोकुळच्या नारी, तुम्ही 12 नावाच्या 12 गे. आणि मग ते शेवटी म्हणायचे, तुम्ही 12 मतीच्या, मती शब्दाचा अर्थ होतो बुद्धी, तुम्ही 12 बुद्धीच्या 12 गे गोकुळच्या नारी. यशोदा मैयाने बऱ्याच खोड्या ऐकल्या आणि खोड्या ऐकल्यानंतर यशोदा मैया कृष्णाला म्हणाले, अरे कृष्णा, जरा आता तू जरा चांगला वाघ म्हटले, या सगळ्या खोड्या येतात आणि मलाच सांगतात, असं काही करू नको म्हटले. पुन्हा सगळ्या घरी गेल्या, पुन्हा परत आल्या. यशोदेला सांगितलं, अगं यशोदे, जरा तुझ्या पोराला आवर म्हटले. आवरी आवरी आपुला काना, नाशी आले आमूच्या सुना. अजून काय केलं म्हटले, आमच्या सुनांनी म्हटले जर मेकअप करायला घेतली, मेकअप कळते ना तुम्हाला, रंगरंगोटी, हा, म्हटले मेकअप करायला यांनी घेतली, जर काजळ लावायचं असेल तर या ओठांना लावतात म्हटले, आणि लिपस्टिक लावायची असेल तर डोळ्यांना लावतात, पावडर लावायची असेल तर केसांना लावतात, आणि तेल लावायचं असेल तर म्हटले गालांना लावतात. हा फार खोड्या करतो, फार खोड्या करतो असं सांगितलं. आता कृष्णालाही काही आवरे ना खोड्या. मग कृष्णाने सांगितलं, या सगळ्या इथं आलेल्या आहेत, पण यशोदा मैया त्यांना बोलायला ऐकत नाहीत. पण शेवटी कृष्णाने सांगितलं, ही जी म्हटले मेन जी गवळण आहे ना कोणती, हिचा म्हटले गल्ली नंबर, घर नंबर सगळं काही लिहून घ्या, ही जरा जास्तच बोलते म्हटले, हिच्या घरी जाऊन आज खोडी करायची म्हटले, चोरी हिच्याच घरची करायची. पेंद्याने सांगितलं, देवा तुम्ही काही चिंता करायचं कारण नाही का, खालच्या आळीला राहते, आमच्याच गल्लीत राहते, माझ्या घराची शेजारीत राहते म्हटले, हरकत नाही म्हटले. सगळ्या गोपाळांना देवाने सांगितलं, आज रात्री हिच्याच घरी खोड्या करायला जायचं. ठीक आहे म्हटले, हरकत नाही. रात्र झाली, सगळ्या गोपाळांना एकत्र केलं आणि भगवान परमात्मा चोरी करायला त्या गवळणीच्या घरी गेले. आता गवळणीच्या घरी चोरी करायला गेले, गोपाळांना सगळं काही दही दूध लोणी खायला दिलं, पण आपण आलोलो आहोत हे हिला समजलं पाहिजे, म्हणून काय करायचं, भगवान परमात्म्याने ती तिच्या पतीच्या शेजारी झोपली होती, पतीची दाढी घेतली, हिची वेणी घेतली आणि त्याची गाठ मारली. पतीची दाढी, हिची वेणी गाठ मारली, देव निघून गेले. आता निघून गेल्यानंतर पूर्वीच्या गवळणी महाराज पहाटे 4ला उठायच्या. पूर्वीच्या गवळणी पहाटे 4ला उठायच्या. ती 4ला उठली आणि 4ला उठल्याबरोबर तिच्या वेणीला झटका बसला. आता वेणीला तिच्या झटका बसल्यानंतर याच्याही दाढीला झटका बसला. आता करायचं काय म्हटले, हात लावलं तर बघितलं तर गाठ मारलेले. ती म्हटले, डंगऱ्या खुशाल तू झोपेमध्ये गाठ मारली म्हटले, तुला कळत नाही का,
तो म्हटलं अगं मी गाठ मारलीच नाही. म्हटले कोणी मारली? मला माहिती नाही. म्हटले गाठ मारली. ठीक आहे सोडा म्हटले. गाठ सोडायचा प्रयत्न केला, गाठ काही सुटत नाही. आता करायचं काय? एक काम करा म्हटले, लवकर दिवा लावा, जाळण्याचा प्रयत्न करू. गाठ काही जळेना. शस्त्र आणलं, कापण्याचा प्रयत्न केला, पण कापायला काही गाठ तयार नाही. मग त्याच्या लक्षात आलं का गं आपण सोडण्याचा प्रयत्न करतोय, जाळण्याचा प्रयत्न करतोय, आपण कापण्याचा प्रयत्न, गाठ काय आपल्याने कापेना, जळेना, सुटेना. तो म्हटलं का गं हे सगळं काही होतंय, मला असं वाटतंय तू त्या यशोदेच्या कृष्णाला काही म्हटली होतीस का? हा म्हटली होती. तर काय म्हटली होती? येऊन दाखव माझ्या घरी. तुला कोणी म्हटलं एवढा उद्योग करायला सांगितलं होतं? सगळे लीला त्याचीच आहे म्हटले. मग आता त्याच्याशिवाय ही गाठ काही सुटणार नाही. म्हणजे चला त्याच्या घरी जाऊ. आता घरी जायचं, पण पूर्वीचं असं होतं महाराज, काय आई वडील ठरवतील त्याच मुलीबरोबर आणि त्याच मुलाबरोबर लग्न करायचं. मुलाचं आणि मुलीचं एकामेकाला तोंड सुद्धा दिसत नव्हतं. त्यांनी ठरवायचं, यांनी फक्त बोळ्यावर उभं राहायचं, एवढंच फक्त काम. पण गंमत अशी झाली होती, ती होती 6 फूट आणि हा होता नेमका 4 फूट. आता निघाले दोघं, याची दाढी तिची वेणी, तो पुढं ही मागं. पण याची दाढी असल्या कारणामुळे याला असं चालायला लागायचं असं. तो म्हटला बाईसाहेब एक काम करा, आता तुम्ही पुढं चाला, मी तुमच्या मागे चालतो. कदाचित तेव्हापासून चालत आला असावं. या पुढं आपण मागे निघाले महाराज. पण निघाल्यानंतर दरवाजा कसा काय उघडायचा? का एवढी मोठी फजिती झाली, लोकाला जर दिसली तर हसतील. करायचं काय? 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 12 वाजून 14 मिनिटं झाले, पण तरी काय दरवाजा तिचा उघडे ना. गावातील लोक विचार करतात दररोज 6ला 4ला दरवाजा उघडतो, आज दुपार झाली तरी यांचा दरवाजा उघडे ना. म्हटले झालं तरी काय? गावातील सगळे लोक आले, दरवाजा वाजवण्याचा प्रयत्न करताय, पण दरवाजा काही उघडे ना. लोकांना असं वाटलं ज्या अर्थी हे दरवाजा उघडत नाहीत आणि आतून कडी लावलेले, त्या अर्थी रात्रीच दोघे यदगत्वा न निवर्तन्ते. दोघेही म्हटले रात्रीच मेले. तिचं माहेर गावात होतं, तिकडं बातमी पोचवली, तिची आई आली, भावजई आली, बहीण आली. बरं मग आता त्या आल्यानंतर मग रडायला का सांगावं लागतं का? असं म्हणतात गंज एक पुडी 9 गडी. गंजाड्याला गोतवाल लागत नाही आणि बाईला रडायला गोतवाल लागत नाही म्हटले. तिची आई आली, तिने खर्जात चालू केलं रडायला. बहीण होती, तिने काळी 2ला सुरुवात केली. भावजोई होती, तिने पांढरी 3ला. मग आजूबाजूच्या होत्या बेसूर, कोणी पेटीच्या बाहेर, सगळे रडायला सुरुवात झाली. गावातील लोकांनी सांगितलं रडून उपयोग होणार नाही, आता त्यांना बाहेर काढलं पाहिजे. मग काय करायचं? 2 पोरांना वर चढवलं. म्हणजे जा रे आतमध्ये उडी टाका आणि दरवाजा उघडा. पोरं वर चढले, 2 कौलं काढले. पण कौलं काढल्यानंतर बघितलं तर आतमध्ये सर्कस चालू होतं, एकामागे एक फिरत होते, एकामागे एक फिरत होते. गावातील लोकांना पोरांनी सांगितलं काही चिंता करू नका, काय कोणी मेलेलं वगैरे काही नाही, आतमध्ये सर्कस चालू आहे. म्हटले असं टाका उड्या. उड्या टाकल्या, दरवाजा उघडला. इकडं भगवंतांनी सांगितलं होतं बघा उद्या आपल्या गावात सर्कस येणार आहे. पोरांनो उद्या या गवळणीच्या घरासमोर सगळ्यांनी जमायचं, या वेळेत जमायचं आणि नुसतं यायचं नाही. म्हटले पिपाण्या घेऊन यायचे तुम्ही. सगळे गोपाळ पिपाण्या घेऊन आले होते. दरवाजा उघडला, दोघेही बाहेर निघाले. बाहेर निघाले, भगवान परमात्मा असे समोर उभे होते. भगवंताकडे त्या गवळणीने पाहिलं आणि हात जोडून गवळण सांगायला लागले देवा आत्ता चुकी झाली, पुन्हा चुकी होणार नाही. देवाने सांगितलं बघ गवळणी, मी एकतर कोणाच्या नादी लागत नाही आणि माझ्या जो नादी लागतो त्याला मी काय सोडत नाही. आज तू नादी लागलीस, आज नादी लागलीस, तुझ्या पतीच्या दाढीला तुझी वेणी बांधली. म्हटले पुन्हा का तर तू नादी नागितली तर तुझ्या पतीच्या दाढीला नाही, म्हटले शेजारच्या दाढीला तुझी वेणी बांधेन. म्हटले देवाने सांगितलं ठीक आहे हरकत नाही. म्हटले देवाने दृष्टी टाकली आणि गाठ सुटली. अशा अनेक खोड्या भगवान श्रीकृष्णाने केल्या. भगवान श्रीकृष्णाने खोड्या केल्यानंतर यशोदा मैयाने सांगितलं अरे कृष्णा आता तू काय गावात राहायचं नाही. म्हटले मग तू सगळ्या गोपाळांना घेऊन वनामध्ये जा, गायी गोपाळ चरायला जा. म्हणून देवाने सगळ्या गोपाळांना सांगितलं उद्या गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळ्या गोपाळांनी वनात यायचं म्हटले आणि यशोदा मैयाने भगवान श्रीकृष्णाला सजवलं.
खांद्यावर कांबळी हातामध्ये काठी चारी चारी तसे धेनू सावळा जग जेठी भगवान परमात्मा निघाले. वनामध्ये पोहोचले. सगळ्या गायी सोडल्या आणि गायी सोडल्यानंतर खेळ खेळायला सुरुवात केली. अनेक प्रकारचे खेळ खेळले. हुतुतू, हमामा, लगोरी, इतर खेळ खेळले. आणि खेळ खेळता खेळता गोपाळांनी सांगितलं, देवा आता खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सूर. खेळ मोडावा परता. खेळ मोडला आणि जेवायला बसले. पण जेवायला बसल्यानंतर देवाने सांगितलं, बघा गोपाळांनो, माझी जशी शिदोरी आहे तशीच तुमची शिदोरी असली पाहिजे. माझी आहे तैशी आहे, नाही तरी घरात आहे. नाही तर तुम्ही घरी जा. तिथं तुकोबर आहे. ते तुकोबारीने सांगितलं, तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी. माझे म्हटले कोणीच घरी नाही. मग आता करायचं काय. तुकोबारीने सांगितलं, देवा सगळ्यांच्या शिदोरी एकत्र करा, त्याच्यात तुमची शिदोरी मिसळा, एकसारखी शिदोरी होईल. भगवान परमात्म्याने सगळ्यांच्या शिदोरी एकत्र केल्या. त्याच्यामध्ये स्वतःची शिदोरी केली. कालाचा प्रसाद तयार केला. सगळ्या गोपाळांना कमळाच्या आकाराने बसवलं. लहान कमळ अगोदर गोपाळ अगोदर घेतले. त्याच्या पुढे थोडे मोठे, त्याच्यानंतर सगळ्यात मोठे कमळाच्या आकाराने बसवलं. देव स्वतः मध्ये उभे राहिले. हातामध्ये भगवंताने प्रसाद घेतला आणि सगळ्या गोपाळांना एकमेका देऊ मुखी सुखे घालो होंबारी. भानुदास गीती गातो प्रसाद देतो पंढरीनाथ. गोपाल कृष्ण भगवान की जय. कन्हैया लाल की जय. आके बिहारी लाल की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली. आज या सावळे गावामध्ये गेली 40 वर्षापासून एकादशी वर्धापन दिनानिमित्ताने अखंड हरिनाम जप यज्ञ सोहळा सोमजाई माता मंदिरामध्ये संपन्न होतोय. ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा उत्सव संपन्न होतोय श्री मोहन शेठ गोविंद धुळे आणि संपूर्ण गावातील सहकारी मंडळी, परिसरातील सर्व संत वृंद यांच्या कृपा आशीर्वादाने हा उत्सव संपन्न होत असताना आजच्या दिवसाची कीर्तन वाक्पुष्प सेवा संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने माझ्यासारख्या एका सामान्य वारकरी विद्यार्थ्याकडे आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे मनोहरजी महाराज धुळे आणि यांच्याकरीबी सेवा मला प्राप्त झाली. त्याचप्रमाणे आमचे दीपकजी महाराज त्यांचेसुद्धा या ठिकाणी शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. उत्तम अशी गायनाची साथ करणारे बाबांचं नाव काही ज्ञात नाही, रमेश महाराज. त्याचप्रमाणे आमचे नरेश महाराज या ठिकाणी उपस्थित असतील. बाबांचं नाव निलेश महाराज. आमचे मिलिंद महाराज, आमचे राजेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही चोपदार वर्ग, सर्व टाळकरी वर्ग, सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. हरिभक्त परायण कैलास महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमची दोन्ही बाबा मंडळी, सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खारघर ओवापेठ या ठिकाणावरून आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे मोहनजी शेठ म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. बघा किती प्रेम असावं. काहीतरी कामानिमित्ताने बाजूला आले होते. स्टेटस पाहिलं का? लाईव्ह बघितलं का? बरं, लाईव्ह बघितलं आणि त्यांना वाटलं की आपण जावं, तेही या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचप्रमाणे मृदुंगाची साथ करणारे या परिसरातील एकदम उत्तम आणि वारकरी वादक असणारे आमचे गणेशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. शिष्य चांगला आहे त्याचा अर्थ गुरुही चांगले असले पाहिजेत. आमचे नयन महाराज जगताप आणि त्यांच्याकडे ते शिक्षण घेतात. त्याचप्रमाणे माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे बदलापूर कासगावचे आमचे अभिषेक भाऊ माझ्यासोबत आलेले आहेत. त्यांचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. माईक सिस्टीम अतिशय गोड, तुमचेही शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. लाईव्हवाले तुमचेही शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. वक्ता किती मोठा असू द्या नाही तर कितीही छोटा असू द्या, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विना. महिला वर्ग, पुरुष वर्ग या ठिकाणी भरपूर उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि कीर्तन वाक्पुष्प सेवेला पूर्ण विराम देत असताना भगवंताकडे एकच प्रार्थना. सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्व भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आपनुयात्. कोणाच्या वाट्याला दुःख नाही हो, प्रत्येकजण निरोगी राहो, प्रत्येकाच्या डोळ्याला सुख शांती समाधान पाहायला मिळो हीच भगवंताकडे प्रार्थना करतो आणि कीर्तन वाक्पुष्प सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम टाळी वाजवा भजन करा तुकाराम 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 तुकाराम